भगवंताचं नाम घ्यायचं. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती. ते एके रामदासे आयतीने सदा असो प्रणती. जय जय रघुवीर. समर्थांनी शुभमंगल सावधान हे ऐकलं आणि समर्थांच्या दिव्य प्रतिमेने त्यांनी अर्थ असा लावला की आता जर आपण सावध झालो या प्रपंचामध्ये तर पुढे जाऊन परमार्थात शुभ आणि मंगल आहे. जर आपण प्रपंचाच्या दृष्टीने शुभ आणि मंगल म्हणून जर प्रपंचात आपण लग्न करण्याकरता विषय सुखांकरता जर आपण गेलो तर पुढे सावध होऊन चालणार नाही. कारण अगोदरच सावध व्हायला लागतो. त्यामुळे आता सावध झालो तर पुढे शुभ आणि मंगल आणि म्हणून श्रीमंत निघून गेले, पळाले नाही. असलेली जिच्याशी विवाह होणार होता समर्थांचा तिचा विवाह अंबड गाव जालना जिल्हा येथून येणारा आलेला कुलकर्णी नावाचा जो बिजोवर आहे रामायणाचीच व्यवस्था बरं कशी मिळते. त्यानं तिथे यावं. त्यांच्या आई वडिलांची परवानगी घेऊन लगेच पुढच्या असणाऱ्या सुरू असलेल्या 10-15 मिनिटं मुहूर्ताला शिल्लक होती. म्हणून श्रेष्ठ ती कन्या बिजवरास दिधली म्हणून श्रेष्ठ गंगाधर पंतांनी त्या मुलीचा विवाह जिच्याशी समर्थांचा होणार होता त्या मुलीचा विवाह कुलकर्णी नावाच्या बिजवराशी लावून दिला. आणि त्यानंतर श्री समर्थ जे पळाले ते निघून गेले ते
दगडी मारुतीच्या समोर आले. चांगलीमध्ये ते दगडी मारुतीचं मंदिर आजही आहे. नमस्कार केला मारुतीला आणि तिथून पंचवटी काळाराम मंदिर नाशिक येथे आले. माहिती नाही काय करायचं, फक्त रामरायाची कृपा प्राप्त करायची. रामरायाला मला याची देवी याची डोळा बघायचा आहे आणि त्याकरता तपश्चर्या करायची आहे हे माहिती होतं. पण आता पुढचे दिवस 12 वर्ष आईच्या प्रेमळ सहवासात राहिलो. राणूबाई रडून रडून इतके डोळे सुजले. श्रोते राणूबाईंचे असं वर्णन आहे. श्रेष्ठांनी संस्कृत काढली पण सूर्यजी पंत नव्हते. सूर्यजी पंत देवाघरी होते. पंचवटीला आले नाशिकला काळारामाच्या मंदिरात. काय दिनचर्या होती समर्थांची जर आपण दिनचर्या अभ्यासली तर आपल्या सुद्धा दिनचर्येत फरक पडतो. त्यातलं थोडं ना थोडं तरी काही ना काहीतरी कुठेतरी कीर्तनात ऐकलेलं असणारे समर्थ नाम घेत होते. आपण 5 मिनिटं का असेल नाम घेऊया, वेळ आहे. त्यामुळे सकाळी 3:30-4 ला ब्रह्ममुहूर्तावरती समर्थ उठायचे. 4 ते 6 व्यायाम समर्थांचा. बकरीत सगळी नोंद आहे, सगळं सांगत बसत नाही. 4 ते 6 व्यायाम झाला की सगळं अन्नी आपलं उरकावं, गोदावरी नदीवर जावं, गंगा स्नान करावं, स्नान संध्या करावी, अन्नी सगळं उरकावं. 7:30-8च्या मनात भिक्षा मागण्याकरता 5 घरं भिक्षा मागायची. तेव्हा काही मनाचे श्लोक लिहिलेले नव्हते अगदी सुरुवातीला. मग कल्याणानं विचारलं शिवसरगळीत बसलेल्याला, समर्थ बसले होते शिवसरगळी, की असं भिक्षा मागायची काय म्हणायचं. तेव्हा मनाच्या श्लोकाचं लिखाण 205 श्लोक समर्थांनी लिहिले की एक श्लोक म्हणायचा जाऊ. पण त्याच्या अगोदर समर्थ काय करायचे, काय म्हणायचे भिक्षा मागायच्या वेळेला. श्री प्रभू रामचंद्र महाराज की जय असं भगवंताचं नाम घ्यायचं. नाम घेत 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 श्रोते हो जायचं आणि आतून आला नाही कोणी माणूस पुढच्या घराला. अशी किती घरं, रोज 5 घरं. 5 घरं म्हणजे देणाऱ्यांची 5 घरं का फक्त असं नाही, एकूण 5 घरं. 5 घरांपैकी 3 घरांनी समजा दिलं नाही आज काही तर ती घरं त्यात मोजायची श्रोते हो. नाहीतर आपण म्हणाल त्यांनी दिलं नाही म्हणजे ते घर नाही, असं नाही. देणारे घेणारे सगळे 5 घरं भिक्षा मागायची आणि जी काही भिक्षा येईल श्रोते हो खरंच आहे हो. संतांची वृत्ती आपण बोलतोलेला काही द्या त्याचा उपयोग आहे. काहीही द्या, काही द्या म्हणजे धान्यामधलं भिक्षेमधलं काहीही द्या. आतमध्ये प्रसादाला काय असतं ते बाहेर मिळतं बाहेरच्या दुकानांमध्ये. पण एखाद्यानं एक आचारी एक शेतकरी त्याने सिमला मिरची आणलेली होती. त्याच्या शेतात ती पिकते म्हणून असे फक्त आता काय करायचं. पण तरी सुद्धा घेतली संस्था नाही का खूप पिकवत असतात ती म्हणजे मला आवडायला चालेल. आचारी बघतील त्याचा कसा उपयोग करायचा तो बरं का. म्हणून जी भिक्षा मला ज्या स्वरूपात मिळाली आहे समर्थ म्हणाले ती भिक्षा काय करायची समर्थांनी. दुपारी चूल वगैरे मांडायची, स्वतः नैवेद्य रामरायाकरता करायचा आणि काळारामाच्या त्या रामाला नैवेद्य दाखवायचा. 12-12:30 वाजता रामाला नैवेद्य दाखवून तिथल्या असणाऱ्या स्थानिक जे कोणी पुरोहित ब्राह्मण असतील त्यांना त्यातला द्यायचा आणि मग उरलेलं जे काय असेल त्यातला प्रसाद आपण घ्यायचा. असा त्यांचा नित्य नियम. दुपारी 1 ते 3 काय करायचं, लेखन करायचे. समर्थांचं रामायण प्रसिद्ध आहे बरं का. समर्थांनी लिहिलेलं स्वतः रामायण, अनेक संतांनी लिहिलेलं रामायण, तसं समर्थांनी लिहिलेलं रामायण रोज लेखन करावं समर्थांनी. मग दासबोधाची निर्मिती, वेगवेगळी वाङ्मय, आत्माराम नावाचा ग्रंथ, हे सगळं नंतरच आहे. आणि रोज दुपारी 3 ते 6 काळारामाच्या मंदिरामध्ये चातुर्मास्य कीर्तन करण्याकरता कीर्तनकार यायचे. 4 महिने बरं का. 4 महिने एका कीर्तनकाराला दिले जायचे. 4 महिने एकच श्रोता. 2-4 श्रोत्यांची इकडे तिकडे वाढ कमी जास्त, पण एकच श्रोता 100-150 श्रोता रोजचा त्या श्रोत्यांसमोर त्या कीर्तनकाराला कीर्तन करायचे 4 महिने बरं का. मग असं कीर्तन त्या 12-13 वर्षाच्या नारायणानं म्हणजे समर्थांनी खांबाला पाठीमध्ये बसून ऐकावं 3 ते 6. आणि कीर्तन झाल्यावर 6 नंतर काय व्हायचं माहितीये का. आपणही बघा, आपण आपल्या आई वडिलांपासून जर लांब राहत असू
तर त्यांची आठवण येण्याची जी वेळ आहे, काळ आहे, ती संध्याकाळ सांगितली आहे, कातर वेळ सांगितली. 6-6:30 नंतर 5-5:30 6 वाजले की त्यानंतर आपल्याला आठवण येते आपण ज्यांच्यापासून दूर राहतो त्यांची. समर्थांना कोणाची आठवण येत होती? ज्यांच्यापासून आपण आलो, जन्माला आलो, पण काही विशिष्ट कार्य करायचे त्यामुळे सांगता येणार नाही म्हणून आपण निघून आलो. सांगितलं असतं तर मला त्यांनी सोडलं नसतं. अशा राणूबाईंची, श्रेष्ठ गंगाधर पंतांची आठवण यायची आणि असं वाटायचं की परत जाऊ का जांभेला. आठवण येते मी ज्याच्याकरता आलो निघून जांभेतून, त्यामुळे रामरायाची कृपा होईल का, होईल का, जाऊ का परत, असा एक विवेक, असा एक विचार त्यांनी करावा. लगेच दुसरा विचार, लगेच विवेक करावा समर्थांनी. काय परत जर गेलो तर राणूबाई विचारतील ज्याच्याकरता निघून गेला होता एवढा लग्नातून, लग्न तोडून, त्या रामरायाची कृपा झाली का, रामरायाला कधी पाहिलंच का, असं विचारल्यावर मी काय उत्तर देणार. आणि म्हणून त्याच वेळेला समर्थांनी या संध्याकाळच्याच वेळेला करुणाष्टकांची रचना केली. अनुतापे तापलो रामराय. आणि म्हणणं ते बकरीमध्ये की ते मारवा रागात म्हणायचे, मारवा रागात म्हणायचे, सुख सुख म्हणता आहे दुःख ठाकोनी आले, वचन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित मत कळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देव बुद्धी वळेना. करुणाष्टकांची रचना तेव्हा झाली समर्थांची. एका मागोमाग एक दिवस जात आहे पुढे. त्या काळामागच्या मध्ये किती दिवस राहिले श्रोते समर्थ? 12 वर्ष राहिले. म्हणजे वयाच्या 24व्या वर्षीपर्यंत समर्थ राहिले. काय केलं 12 वर्षात? हा सगळा नित्यक्रम होताच, पण आधी 13 कोटी राम नाम जपाचा संकल्प केला. समर्थांनी लिहिलंय की जे 13 कोटी राम नाम जप करतील त्यांना श्री प्रभू रामचंद्र दर्शन देतील. आज अनेक जण 13 कोटी राम नाम जपाचा संकल्प करून मध्यंतरी दापोली गुहागर ठिकाणी महाराजांचे भक्त असणारे काही माणसं आहेत, ते दर पौर्णिमेला गोंदवलेला जातात, सज्जनगडावर जातात. ते म्हणाले 13 कोटी राम नाम जपाचे 13 कोटी राम नाम जप असा एक, बरं का, असे मी 5-6 केलेत बुवा, बरं का. वैयक्तिक आहेत, सामूहिक आहेत श्रोते हो. सामूहिक पण करावा, पण फक्त स्वतःच्या कल्याणाकरता तो वैयक्तिक करावा संकल्प करून. आणि संकल्पाला फार महत्व, बरं का. संकल्प जर नाही केला आणि नुसतंच नाम घेत राहिलो तरी पुण्यसंचय जमा होईल, पण भगवंताला कळत नाही त्या पुण्याचा उपयोग तुला जीवनात कशासाठी करून देऊ. म्हणून संकल्प महत्वाचा. जेव्हा गुरुजी संकल्प सोडतात ना, त्याचं कारण काय? तुला ते प्राप्त व्हावं म्हणून श्रोते हो. तर ते असतं ना, बँक अकाउंट ओपन केलंय, बॅलन्सही आहे, पण मी मायनरच आहे, अजून मेजर नाही झालेलो, बँक मॅन्डेट केलेलं नाही, त्यामुळे मला ते पैसे वापरता येत नाही. माझंच पुण्य मला वापरता येत नाही. संकल्पाला फार महत्व. असे काही भक्त गोंदवलेकर महाराजांकडे जायचे, आम्ही 13 कोटी राम नाम जप घेतलाय पण आम्हाला असं राम दर्शन नाही झालं. समर्थांनी ते लिहून ठेवलंय. महाराज स्पष्ट वक्ते होते गोंदवलेकर महाराज. ते म्हणाले तो समर्थांचा अनुभव आहे 13 कोटी राम नाम. तुला 10 माळा करून सुद्धा होऊ शकतो जर तेवढ्या ताकदीने घेतलास जप कर. महाराजांचं बोलणं होतं. अर्थात असो, असा 13 कोटी राम नाम जपाचा संकल्प, 1100 पेक्षा जास्त सूर्य नमस्कार, व्यायाम वेगळा, सूर्य नमस्कार वेगळे. समर्थांची तब्येत, बरदंड असं शरीर श्रोते हो, उंच. ते किती उंच आहे काल मी सांगितलं आपल्याला. शेतघरात जायचं आणि काठी बघायची, त्या काठीवर कंदात बांधायचं. समर्थांची उंची किती? आणि गायत्रीचं पुरस्चरण आहे. आणि रामरायाला सांगतायत, त्या काळात मंदिरातल्या रामाला सांगतायत, रामा मी आलोय सोडून, प्रपंच सगळा, संसार सगळा सोडून आलोय, त्याग केलाय. तो त्याग फक्त एका तू दिलेल्या अनुग्रहाने, कारण रामप्रभूंनीच अनुग्रह दिलाय प्रत्यक्ष. पण जेव्हा जेव्हा तो अनुग्रह घेतला तेव्हा नारायण म्हणजे 8 वर्षाचा तो समर्थ, तेव्हा अज्ञानात आहे, ज्ञान नाहीये अनुग्रह घेताना. कारण मारुतीरायांच्या कर्मी साक्षीदार मारुतीरायाने ठेवलाय आणि रामप्रभूंनी अनुग्रह दिलाय. पण आता रामा 12 वर्ष, या 12 वर्षात 13 कोटी राम नाम जप माझा पूर्ण झालाय, तर ह्या तुझ्याच कृपेने मला दर्शन दे. अशी अर्थात आहे ना, रोज हाक मारावी रोज. आणि जेव्हा तुमचा भाव पराकोटीला पोहोचतो तेव्हा त्या भगवंताला यावंच लागतं.
बरं का? मगाशी पाहिलं द्रौपदीचा भाव पराकोटीला पोहोचायला वेळ लागला म्हणून भगवंतांनी सुद्धा लेट केला, वेळ केला आणि म्हणून मला पण वेळ झाला, 11:30 पर्यंत पूर्व झाला. आणि म्हणून एक दिवस असा अजूनही दाखवतात जिथे तपश्चर्या केली रामप्रभूंनी ती गुहा दाखवतात. तिथे रोज रामनाम घ्यावं, भगवंताचं नाम घ्यावं. एक दिवशी एकदम असा प्रकाश, काय होतंय माहिती नाही, असे असंख्य सूर्य उगवावेत आणि मावळावेत अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे एकीकडे तर मला किरण दिसताय, तिकडे काळोख दिसतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यांच्याकरता आला हो रामप्रभू, श्रोते प्रगट झाला. तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. करी दैन्य दूर, करी दैन्य दूर, करी दैन्य दूर नारायण, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. देव नारायण दयेचा सागर, देव नारायण दयेचा, देव नारायण दयेचा सागर, देव नारायण, देव नारायण, देव नारायण, देव नारायण. दयेचा सागर रामा, दयेचा देव नारायण हो दयेचा सागर, होतसे साकार, होतसे साकार भक्तासाठी, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा, देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा. देतसे भक्तीला, देतसे भक्तीला, देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा, सोहळा, सोहळा. देतसे भक्तीला
स्मरण असा श्री प्रभू रामचंद्रांनी या 24 वर्षाच्या नारायणाला म्हणजे श्री समर्थांना दर्शन दिल्यावरती समर्थ म्हणतात, रामा एक मागतो ते दे. काय? तुम गरीब के नवाज मैं गरीब तेरो. बरं का, समर्थ म्हणाले तुम गरीब के नवाज मैं गरीब तेरो. गरीबांचा देव आहे भगवान, गरीबांचा देव आहे. एक बरे चांगल्या एका महापुरुषांचा एका सद्गुरूंचा व्हिडिओ पाहिला मोबाईल वरती. ते म्हणाले पांडुरंगाच्या समोर जेव्हा माणसं जातात पंढरपूरला आणि तिरुपती बालाजीला जेव्हा जातात तेव्हा फरक असतो. म्हणाले तिरुपती बालाजीला जातात तेव्हा कोण नाणं टाकतं, कोणी अंगठी टाकतं, अजून कोणी काही टाकतं, ठीक आहे. पंढरपूरला येतात तेव्हा पावत्या 11 रुपयाच्या, 21 रुपयाच्या, 5-10 हजाराच्या दिसत नाहीत पावत्या. त्याचा अर्थ गरिबांचा देव आहे आपला पांडुरंग. देवादेवात भिन्न नाही, एकमेवात द्वितीयम ब्रह्म. पण रूपामध्ये भगवंताने केलेली रूप वेगवेगळी आहेत. म्हणून अशा गरिबांकरता तो कटीवर असा हात ठेवून उभा आहे का? चंद्रभागेचं पाणी इतकं मोठं नाहीये रे, हा इतकंच आहे, बुडणार नाहीस तू, तुला मी तारून देईन असं भगवान सांगतोय. असा तो दयेचा सागर आहे. म्हणून तुम गरीब के नवाज मैं गरीब तेरो, एक बार मुख से कहो रामदास मेरो. सियावर रामचंद्र की या पद्धतीनं एकदा म्हण की हा रामदास माझा आहे. बरं का, मी तुझा दास आहे ना, रामाचा दास समर्थ. एकदा म्हण की मी तुझा आहे आणि एकदा भगवंताने मी तुझा आहे असं म्हटलं की काम झालं श्रीदेव परमार्थामध्ये. म्हणून प्रभू रामचंद्रांनी तथास्तु म्हटलं, वरद असतं, हात ठेवला मस्तकावरती आणि सांगितलं आता तुला जे ज्ञान झालंय श्रीदेव, कोणतं ज्ञान? तद्ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संगाह. ते ज्ञान वाटण्याकरता ना मोबदला, ते ज्ञान वाटण्याकरता, देण्याकरता आता भारत भ्रमण कर. होते हो, भारत भ्रमण कर. आणि भारत भ्रमण करण्याकरता म्हणून समर्थ एक गाव, किती गाव फिरले समर्थ? समर्थांची गाथा ज्यांनी पाहिली आहे त्या गाथेमध्ये 2 अभंग असेल. एक अभंग 60 चरणांचा आहे आणि दुसरा अभंग 75 चरणांचा आहे. घाबरू नका, आता म्हणणार नाही कारण 5 वाजले तरी पूर्ण होणार नाही. एक अभंग 60 कडव्यांचा, दुसरा अभंग 75 चरणांचा. 2 मोठे अभंग आहेत. या अभंगात काय आहे समर्थांनी लिहिलेलं? मी कोणत्या गावी गेलो. बरं का, याचा अर्थ 1100च्या पेक्षा गावं निश्चित जास्त आहेत. का? कशावरून? किती मठांची स्थापना केली रामांची आणि मारुतीरायांची? 1111 मठ आणि त्याही पेक्षा जास्त. आपल्या शिष्यांच्या करवी किती मठांची स्थापना केली? कल्याण स्वामींनी बरेच मठांची स्थापना केली आहे. श्रोतेहो, गिरधर स्वामींनी, दत्ताजीने किती शिष्यांचीच यादी भरपूर आहे. स्वतः समर्थांची स्वतःच्या नावावर, बरं का, नावावर म्हणजे स्वतः केलेली स्थापन 1111 पेक्षा जास्त. 1111, 11 बहु 11 आवडता त्यांचा आकडा आहे. श्रोतेहो, या पद्धतीनं मोरगावला आले समर्थ. 2-3 प्रसंग ते सांगतो. मोरगावला आले, मोरगावच्या गणपती समोर, बरं का, आणि वर्णन असं आहे मोरगावचा गणपती त्यांच्याशी बोललाय. समर्थांवरती ना समर्थांचा द्वेष फार करतात आणि जे द्वेष करतात समर्थांचा महाराष्ट्रात तेच गणपती उत्सवात, गणेशोत्सवात आता बघा ना, पण सगळे ब्रिगेडी सगळे लोक त्यांनी लिहिलेल्या आरत्या म्हणणार. बरं का, माहिती पण नाही, शेवटच्या चरणावरून तरी ओळखावं की ही कोणाची आरती म्हणू नका, आवडत नाही तुम्हाला तरी. त्या मोरगावच्या गणपती बोललाय मोरगावचा आणि तो कसा दिसला? म्हणून सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची मुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. आपण काय म्हणतो? पूर्वी प्रेम कृपा जयाची. असो त्या काय अर्थांमध्ये किती हे केलं? सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची हो, असं ते म्हणतात चालीमध्ये. आता चाल म्हणून दाखवत नाही, म्हणजे वार्ता विघ्नाची हो, तू माझ्या वार्ता विघ्नाची हो असं सांगतात. तो विघ्नच देतो, तुम्ही जे मागाल ते देणार हो. शेवटी विघ्न मागता विघ्न देतो.
कुणी तो हो घातला असो. अशा मोरगावच्या गणपती समोर वेगवेगळं लेखन करून समर्थ पुढे लवथळेश्वराला आले. बरं का, भगवान शंकरांचं मंदिर लवथळेश्वर. आजही श्रोते हो ते दिवसा जागत नाही, इतकं भयानक मंदिर आहे लवथळेश्वर. आजही इतकं भयानक म्हणजे काय, त्या मंदिराची, त्या शंकराची अशी ख्याती आहे लवथळेश्वराची. दिवसा तो भीतीच वाटते जायला, पण एकदा का पुजारी दार लावून मंदिराचं 7 वाजता गेला की तो सांगतो आता इथे कोणी फिरकू नका आसपास, का इथली सगळी भूतं या शंकराला भेटायला येतात लवथळेश्वराला. अशी आख्यायिका आहे, आजही येतात. का, त्याचं नाव आहे ना भूतनाथाय नमो नमः. सगळी भूत त्याला भेटायला येतात. आणि जर कोणी ऐकला नाही तो ते पुजारी सांगायचे, समर्थ आले तेव्हा समर्थाने सांगितलं. त्याला माहिती नाही समर्थ म्हणजे हे कोण, 25-26 वर्षाचा मुलगा. बरं का, नुकतीच रामायणाची कृपा झालेला त्याला काही माहिती नाही. वय 24-25 अंदाज बांधतो आपण, त्याला काय कळत असेल. म्हणून त्यांनी पुजाऱ्यांनी सांगितलं इथे थांबू नका. अशा काही घटना घडल्या की आम्ही सांगून सुद्धा काही माणसं इथे थांबली 7-8 नंतर रात्रीचे. काय होतं बघूया, खरंच येतात का. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा पूजेला येतो सकाळी, तेव्हा त्यांचं प्रेत आम्हाला काढावं लागतं. तुम्ही थांबू नका. समर्थ म्हणाले तुम्ही जा, मला काही भीती नाही. म्हणून समर्थ राहिले लवथळेश्वराच्या ठिकाणी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30-6 वाजता जो पुजारी आला तो नेहमीची 4 माणसं आणि अधिकची अजून 4 माणसं घेऊन आला. का हो, समर्थांची तब्येत अशी आहे ना, त्याला माहिती नाही. सर्वसामान्य माणसाप्रमाणे समजत होते ते पुजारी यांना. तर काय दिसलं त्यांना 5:30-6 जेव्हा आले ते पुजारी, तेव्हा त्यांना काय दिसलं, तर तो भगवान लवथळेश्वर प्रगट झालेला होता. की अनेक वर्षांनी असा तास आला आणि त्या लवथळेश्वराचा हात, भगवान शंकरांचा हात समर्थांच्या मस्तकावरती होता. आणि तेव्हा जी समर्थांनी लवथळेश्वराला कसा दिसला, जी आरती केली आहे ती आरती आपण म्हणतो, जय देवा जय श्री शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. लवथवती विका ब्रह्मांडी माळा. चाल बरी वाटते का बघा. विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. ते दुनिया जल निर्मळ वारे तुळझुळा. जय देवा. अशी ती आरती तेव्हा केलेली आहे भगवान लवथळेश्वराच्या ठिकाणी. म्हणून लवथवती विक्राळा असं त्याचं नाव आहे. असे फिरत काय करायचं समर्थांचं गणित कसं होतं, तर गावामधली लोकसंख्या बघायची. गावात किती माणसं राहत आहेत, भक्तीची आवड किती जणांना आहे, परमार्थ किती जण करतायत. जे करत नसतील त्यांचा टक्का साधारण कळतं श्रोते हे. आणि त्या मनाने ते 4-5 दिवस त्या गावात राहायचे. भक्तीची आवड जर जास्त असेल गावात, परमार्थाची आवड त्या गावात जास्त असेल तर 2-3 दिवस राहायचं, फार गरज नाही, सगळे उत्तम आहे. पण जर जास्त गरज असेल तर त्या पद्धतीने दिवस वाढवायचे. म्हणून 7 दिवस केले की काय माहिती, थोडा विरोध बरं का. त्यामुळे 5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस असे दिवस राहायचे. असं करत समर्थ अंबडला आले. बरीच गाव आहेत, 1111 यापेक्षा सुद्धा जास्त गावांमध्ये समर्थ फिरले. पिंपळगावला आले. पिंपळगावला 5 कथा केल्या, 5 कीर्तने केली. आणि जेव्हा 5वं कीर्तन होतं ना पिंपळगावला, आता बघा कशी गंमत आहे. ते पिंपळगावचं पुढचं गाव जाऊन फिरत आले. हो, भारत भ्रमण. लंकेत सुद्धा मारुतीची स्थापना केलेली आहे. लंकेत मनोजव सिद्धीने समर्थ तिथे पोहोचले. रावणाच्या लंकेत श्रोते हो मारुतीचं मंदिर आहे, समर्थांनी स्थापन केलं. असं सगळं भारत भ्रमण सगळं बाकी जाऊन पिंपळगावला आले. पिंपळगावला 5वी कीर्तनाची कथा केली. आणि तो शेवटचा दिवस होता पिंपळगावामधला. सगळेजण नमस्कार करायला यायचे. कीर्तन झालं. कोणाला काही जर शंका असतील, अधिकारी दिसतायत ते बुवा असं म्हणायचं, लोक काही प्रश्न असतील विचारूया.
चेहऱ्याकडे चेहरा पाहिला की समर्थाला वाचता यायचा. ते सांगायचे नाही काही नाही, पिंपळाला फक्त 3 प्रदक्षिणा घाल, तुझं काम होईल. 5 दिवस राहत असल्यामुळे उपाय दिल्यावरती लगेच तो फळाला येतोय हे कळायचं. तो दुसऱ्याला सांगायचा मला झालं बरं का काम, तुम्ही पण विचारा. असे अनेक श्रोते यायचे. त्यामुळे कीर्तन झाल्यावर श्रोते पाऊण तास 1 तास समर्थ त्या जागेवरच बसून राहायचे. इतकी गर्दी कीर्तनाला. हे सगळे श्रोते निघून गेले. आता समर्थ आपला फेटा, आपली कपणी, आपली झांज घेऊन आता पुढच्या गावाला जायचं म्हणून निघणार. कुठेतरी विश्रांती घ्यायची एका झाडाखाली जायचं म्हणून उठणार. इतक्या एका खांबाला टेकून बरं का एक 90चे साधारण आजोबा याला निहाळून बघत होते. ते आले. मगाशी नाही का नमस्कार करता आला? समर्थांनी प्रश्न विचारला. समर्थ थोडं कळत काम बरं का, इतर संतांप्रमाणे. परवाच म्हटलं माऊलींचं चरित्र त्यांनी वाचलंय, ज्ञानेश्वर महाराजांचं. ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला ना, की माऊली होती म्हणून त्यांनी सहन केलं. म्हणाले मी बाप आहे समर्थ म्हणतात. म्हणून जरा आवाज बोलण्याची पद्धत थोडी कडक समर्थांची. मगाशी काही नमस्कार आला नाही राहिला. मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? कशाला? हो रागवू नका. नाही म्हणाले माझी पट्टीच ती आहे, काळी 2 काळी. रागवत नाहीये मी, त्याच स्वरात बोलतोय. रागवत नाहीये. काय विचारायचंय विचारून घ्या पटकन, मला पुढच्या गावाला जायचंय. मला असं विचारायचंय महाराज की साधारण 13-14 वर्षापूर्वी 48 गावांचं कुलकर्णी पण त्यांच्याकडे आहे असे सूर्याजी पंत ठोसर यांचा 12 वर्षाचा नारायण नावाचा मुलगा लग्न मंडपातून पळून गेला. त्यांचा चेहरा आणि तुमचा चेहरा सारखा वाटतोय, तेच तुम्ही नाही आधी का पंचायत. पुढचं गाव जांबे. जांबेत ओळखणं न ओळखणं पिंपळगावच मला ओळखलंय कुणीतरी. आता समर्थांची जी बोलण्याची पद्धत होती ती थोडी खाली होती. होय मीच पण सांगू नका कोणाला. सांगत नाहीये पण आपलं जन्मगाव टाळून जावं पुढे असं मनात येतंय तुमच्या. असं ते 90चे आजोबा विचारायला लागले. पुढचं आपलं जन्मगाव जाम आहे ते टाळून जावं असं वाटतंय, मनात येतंय. समर्थ म्हणतात माझ्या मनात आलं पण ह्यांना कसं कळलं? ह्यांना कसं कळलं? तुम्ही तर कीर्तनकार सगळे बुवा महाराज, कीर्तनातून अगदी रामाचं चरित्र सांगताना अगदी सांगता की जेव्हा रामप्रभूंनी लंका जिंकली तेव्हा लक्ष्मण सांगत होता आपण क्षत्रिय आहोत, आपला त्याच्यावर अधिकार आहे, तुम्ही बसा राज्यपदावरती, लंकेचे राजे तुम्ही व्हा. पण रामाने काय सांगितलं? अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. माझी आई आणि मातृभूमी याच्याशी नाळ तोडता उपयोगाची नाही असं तुम्ही सांगता कीर्तनात. आणि आता तुमचं गाव जन्मभूमी तुमची ही तुम्ही टाळून पुढे जाता, लाज वाटत नाही तुम्हाला? असं म्हटल्यावर समर्थ एकदम थरथरले. हो शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे असा ज्यांचा अधिकार. पण जन्मगाव आणि जाम हे सगळं बोलल्यावर, आईला फसवून आला हे सगळं बोलल्यावर एकदम रडू कुठलं या 25-26 वर्षाच्या नारायणाला समर्थांना. आणि म्हणून त्यांच्या डोक्यावरती त्यांच्या चरणांवरती समर्थ डोकं ठेवणार. इतक्यात तो माणूस कुठं गायब झाला हे काही समर्थांना कळलं नाही. समर्थ म्हणाले हे कोण होते? हो सगळ्या विश्वाचं गुह्य जाणणारा माझ्या राघोबाशिवाय दुसरा तिसरा कोणी नाही असा रामप्रभूंचा दृष्टांत त्यांना झाला. श्रोते हो आता जायचं जन्मगावी आणि आपल्याला आपल्या आईला भेटायचं राणूबाईंना. श्रोते हो या पद्धतीनं निघाले. रामा 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 रघुनंदना रामा रघुनंदना रामा 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 कुलभूषणा रामा 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 रघुनंदना रामा रघुनंदना रामा 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 कुलभूषणा. सीताकांत स्मरण
जय जय राम जांभेत आले. किती आठवणी जागा झाल्या. 14-15 वर्षापूर्वीच्या 12व्या वर्षी निघाले होते. आज 25-26 वर्ष. मारुतीच्या समोर आले. ते दगडी मारुतीच्या समोर मारुती समोर आले. मारुती म्हणाले या तुमचीच वाट बघत होतो. किती वर्ष भेट नाही दिली. मारुतीने विचारलं. मंदिराच्याच पाठीमागे ओढा होता. समर्थांनी तिथे स्नान केलं, आंघोळ केली आणि ठरवलं जायचं आणि राणूबाईला भेटायचं. मिठी मारायची आईला, आलिंगन द्यायचं. श्रोते हो, असं पुढचं जे मन आहे ना, हे तुमच्या आमच्यापैकी सगळ्यांमध्येच असतं, सगळ्यांमध्ये असतं. पण ज्याला या पुढच्या मनावरती विवेक करता येतो, विवेक साधता येतो, समर्थांनी लगेच विवेक साधला. नको जायला का. 12 वर्ष उलटून गेली, 13-14 वर्ष झाली आहेत. शास्त्रात सुद्धा 12 वर्ष एखाद्या व्यक्तीचा ठाण ठिकाण अस्तित्व पत्ता जर लागला नाही तर त्याचं पिंडदान करावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे मी पिंडदानाला पात्र झालो. आणि जर अशी भेट व्हायची असेल 12 वर्षानंतर तर असं सांगितलंय शास्त्राने की ती तीर्थक्षेत्री भेट व्हावी. श्रोते किंवा मध्यस्थानं भेट करून द्यावी. मग आता जांभेत आलोय म्हणजे इथले श्रोते विचारतीलच कीर्तन करता का. हो. आणि माझे श्रेष्ठ गंगाधर पंत भाऊ, माझे आई, वहिनी हे सगळे कीर्तनाला येतीलच. श्रोते हो, तेव्हा भेट होईलच नियमाप्रमाणे. एकदम असा आकार नको. आणि ह्या पद्धतीनं आले लोक. पिंपळगावला आधी तुमची कथा ऐकली होती. लोक असे होते जांभेवरून पिंपळगावला जाणारे, पिंपळगावरून अंबडला जाणारे. असे होते. कीर्तन करायला काय त्याच्यासाठी जन्म आहे. समर्थ म्हणाले त्याच्याकरताच जन्म आहे, दुसरं काही करायचं नाही मला. मग आमच्या गावात सुद्धा कराल ना. करतो म्हणाले. किती दिवस राहाल ते सांगत नाही. इतर गावात गेल्यावर सांगायचं इतकी दिवस राहील. पण जांभेत काय सांगणार. जांभेत काय सांगणार किती दिवस राहणार. राहील. कीर्तन करेल. कीर्तनाची तयारी करा. पण माझी एक सूचना आहे आपल्याला. समर्थ म्हणाले प्रत्येकाच्या घरात दवंडी पिटवण्याकरता जाऊ नका. का कोणाला ऐकू येते नाही येते. प्रत्येकाच्या घरात जा आणि निरोप द्या. त्याचं कारण काय. प्रत्येकाच्या घरात निरोप जाईल तसा आपल्या आई वडिलांच्या, आपल्या आईच्या घरात सुद्धा निरोप जाईल. म्हणजे आई येईल, श्रेष्ठ येतील, वहिनी येईल, पार्वती देवी येतील, सगळे येतील. बरं का. मंडप उभारले. मारुती मंदिरात किती जागा. छोटस मारुती मंदिर आहे. जाम अख्खं गाव कीर्तनाला येणार. याबुवांच्या अजून ओळख प्रगट केलेली नाही. एक साधू सत्पुरुष कीर्तनकार एवढीच ओळख. आणि म्हणून संध्या रात्री 8:30-9च्या वेळेला संत्राणे उठाणे मारुतीची आरती झाली. आणि 9 वाजता श्रोते हो समर्थांनी पखवाज लागला. तेव्हा ऑर्गन किंवा संवादिनी वाद्य नव्हतं, वीणा होती कीर्तनाकरता. पखवाज, मृदुंग, वीणा, टाळकरी सगळे समर्थांच्या पाठी. गायकी करणारा एक जण आणि स्वतः समर्थ झांज घेऊन कीर्तनाला उभे राहिले समर्थ. श्रोते हो, झांजेमध्ये इतकी ताकद आहे लक्षात घ्या. श्रीधर स्वामी महाराज जे आहेत, भगवान श्रीधर स्वामी महाराज, त्या श्रीधर स्वामी महाराजांनी भीम स्वामी चंद्यावरकर नावाचे एक महापुरुष होऊन गेले. त्यांना झांज मंत्रवून दिलेली होती. समोर श्रोता असो नसो, भीम स्वामी कीर्तनाला उभे राहिले. कीर्तनाला रंग येत असे, समोर कोणी असो नसो, का श्रीधर स्वामी मंत्रवून दिलेली. अशी समर्थांची ती स्वतःची झांज. का रंग येणार नाही. स्वतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रोते हो, त्याचे चेले. आज मात्र नेहमी श्रोत्याला कीर्तनाची घाई असते. कधी कीर्तन सुरू होत आहे. परवाच म्हणाले मला सुहास का पहिल्या दिवशी 9:54 आलो ना आज कीर्तन म्हटल्यावर, पण 9:40 पासून माणसं येऊन बसलेली होती. आपण सगळे येऊन बसला होता. तो म्हणाले कीर्तन दारा सुरू करा, पण श्रोत्याला तुम्ही दिसा, त्यामुळे पाहुणेदार या. नेहमी श्रोत्याला कीर्तनाची घाई, पण आज समर्थांना स्वतःलाच घाई लागलेली होती कीर्तनाची. का माझ्या कीर्तनाला आई वडील येतील, आणि म्हणून समर्थांनी कीर्तन करायला सुरुवात केली. म्हणून पहिलं मंगलमूर्तींचं स्मरण केलं. सजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं
वासरमणि तमसा राशींना शयति विघ्नाना रामा हो जय रामा जय रामा रामा हो जय रामा जय रामा रामा हो जय रामा। एक श्रोता आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, असे गर्दीच्या गर्दी झाली श्रोत्यांची. आणि समर्थ कीर्तनाला जेव्हा उभे राहिले, वर्णन श्रोते समर्थ जेव्हा कीर्तनाला उभे राहायचे ना, तेव्हा पहिल्या मंगलाचरणाच्या वेळेला पहिल्या ध्रुवपद झालं की समर्थांचा आठवडा अंतरीचा राम समोर येऊन प्रगट होत असे. श्रोते हो, अंतरीचा राम म्हणजे ब्रह्म, तो समोर येऊन प्रगट होत असे. ध्यान केल्यावरती फक्त. पण आज श्रोते डोळे मिटे ना, आज डोळे मिटे ना, अंतरीचा राम समोर येईना. श्रोते हो, अंतरीचा राम समोर येईना. वाट बघताय समर्थ माझी आई कधी येईल, माझे श्रेष्ठ बंधू गंगाधर पंत कधी देतील मला दर्शन. नाथा होती नानाकार श्रीराम अजून आले नाही. कुठे बाहेर गेले असतील का आपले बंधू. तशी घरातली काही मुलं सोडून गोठ्यातली बाहेर जाण्याची पद्धत नव्हती पूर्वी. का आले नाही तर निरोप गेला असेल ना घरी, मी सांगितलं होतं सगळं मनात चाललंय बरं का. काय येत नाही तसं बंधू आमचे. बंधू हो दीन बंधू रामा रामदास म्हणे करुणा सिंधू करुणा सिंधू रामा हो जय रामा जय रामा हो जय रामा. या सगळ्या विचारातच मंगलाचरण संपलं. श्रोते हो, त्यानंतर पालुपद झालं. जुन्या कीर्तनाची पद्धत कशी श्रोते ऐकून ठेवा. आमच्या गुरूंच्या कृपेने ती पद्धत आम्हाला सेवा म्हणून करता येते. मंगलाचरण जय जय रामकृष्ण हरी झालं नारदी कीर्तनाचं तारकाश्रम स्वामींनी लिहिलेलं की त्यानंतर पालुपद म्हणजे सीतारामचरणी लक्ष लागलं. त्यानंतर गजर जी आपली उपास्य देवत असेल त्याचा. त्यानंतर जो अभंग निरूपणा करता घ्यायचा तो अभंग किंवा श्लोक आणि त्यानंतर पुन्हा पालुपद. श्रोते हो, म्हणजे रामा 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 आपण ते म्हटलं बरं का. तिथं काही जणांनी आता तराणा घातलाय. श्रोते हो, काही कीर्तनकारांनी ते कीर्तनाच्या शास्त्राच्या विरुद्ध आहे. श्रोते हो बरं का. त्यामुळे हे जेव्हा कळलं तेव्हा तराणा म्हणायचा बंद केला. लक्षात घ्या. कारण ज्याला टाळी मिळते ते म्हटलं श्रोते हो की वाहवा होते. कीर्तन हे वाहवा करण्याकरता नाही. म्हणून साथीदारांनी टाळ्या वाजवण्याकरता मी काय सांगतो, कीर्तनकाराकरता जो टाळी वाजत असेल तर तो कीर्तनकाराचा दोष सांगितलाय. का तुम्ही असं गायला जेणेकरून श्रोत्यांना टाळी वाजवायला भाग पडलं तुम्ही बरं का. असा दोष येतो कीर्तनकाराकडे. म्हणून टाळी साथीदारांकरता वाजवायची आणि मुख्य म्हणजे नामस्मरणा करता. ही टाळी कीर्तना करताय. म्हणून पालुपद झालं आणि पुन्हा गजर होऊन कीर्तनाला निरूपणाला सुरुवात. म्हणून पूर्वरंगाचं पद सुद्धा कुठलं घेतलं. तोडबाची काळ पंथने तोडबाची काळ पंथने. समर्थांचं प्रत्येक जवळपास 90% कीर्तन म्हणजे एवढी समर्थांची कीर्तनं झालेली आहे. त्या साधारण 90% कीर्तनामध्ये समर्थांनी कोणता विषय सांगितला पद घेतलं हे त्यांच्या शिष्याने लिहून ठेवलंय. मग जेव्हा जमते झाले तेव्हा कोणता अभंग घेतला तर हा अभंग घेतलाय. पंथने तोडबाची काळ पंथने तोडबाची. अजून आलेली दिसत नाही आई वडील आई माझी बंधू आलेले दिसत नाहीये. आता चिंतेची जागा करुणेने घेतली बरं का. भाव बंधने भाव बंधने भाव बंधने भाव बंधने तोड बाबाची काळ
भिरभिर भिरभिर नजर समर्थांची 180च्या कोनामध्ये फिरत होती आणि प्रवेशद्वाराच्या ठिकाणी एका वृद्ध बाईला, स्त्रीला एका हातानं पुरुषाने धरलंय आणि एका हाताने स्त्रीने धरलंय हे समर्थांना दिसलं. असे समोर आले समर्थांनी ओळखलं हे आपले बंधू श्रेष्ठ, ही पार्वती देवी त्यांची पत्नी, आमची बहिणी. पण मध्ये कोण आहे? मध्ये काही कळत नाही. गुडघ्यापर्यंत हनुवटी टेकलेली, वाकलेली, सुरकुत्यांचं जाळं विणलेलं अंगावरती, डोळे रडून रडून गेलेले होते, फार खाचा झालेल्या होत्या, अंधत्व आलेलं होते. इतकी 13 वर्षामध्ये रडल्या राणूबाई की डोळे गेले, श्रोते, अंधत्व आलं. आणि नारायण नारायण म्हणून जो टाहो एक फोडला, अशी एक सुरकुती गुढीले सुरकुत्यांचं जाळं, कर हिशोब नारायण, राम सांगताय, कर हिशोब नारायण. की कोण आहे मध्ये? आपल्या घरात एवढी वृद्ध कोण? समर्थांच्या लक्षात येईल. आपल्या घरात एवढी वृद्ध कोण? पण ती डुगडुगणारी मान पाहिली समर्थांनी, खाचा झालेले डोळे पाहिले, सुरकुत्यांचं जाळं पाहिलं आणि आपलं मातृदैवत समर्थांना दिसलं होतं. महाराज आपलं मातृदैवत समर्थांना दिसलं. समर्थांच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहत होत्या आपल्या आईला पाहिल्यावरती. लोकांना वाटायला लागलं बुवांच्या अंतःकरणातला भक्तिरस जागा झालाय की काय? भक्तिरसच होता, पण तो मातृभक्तिरस होता, एवढंच काय. दोन असे टेंबे लावलेले होते, समया होत्या लावलेल्या, पूर्वीची कीर्तनाची पद्धत. अशा 2 समया. कोणी शास्त्री पंडित ब्राह्मण विद्वान झाले तर त्यांना बसण्याकरता असंच त्यांनी सर्वसामान्य श्रोत्यांप्रमाणे नाही बसायचं. त्यांच्या मुखात वेद आहे, त्यांना विशेष अशा कोचावरती बसवायचं, कारण ते ब्राह्मण आहे. कारण जे वेदाक्षर म्हणतात त्यांची अनंत पुण्य राशी त्यांच्या जमा झालेली असते, समर्थांची उमीच आहे. असो असे सगळे आहेत. आणि ते आई म्हणाली राणूबाई गंगाधर पंतांना, मला जरा ऐकवता दिसत तर नाहीच, पण ऐकू जरा कमी येत आहे, तर जरा मला बुवांच्या पायाखालच्या इथे जरा जाऊन ठेवून मला जरा तिथे बसू दे. समर्थांनी विचार केला, आई जर इथे बसली तर मी काय कीर्तन करणार, काय कीर्तन करणार? म्हणून जरा गळा खाकरला समर्थांनी, उसनावसन आणलं. असं उसनावसन आणलं आणि समर्थ म्हणाले, हे बघा श्रोते हो, स्त्रियांची बसण्याची जागा स्वतंत्र आहे, पुरुषांची जागा स्वतंत्र आहे, कृपया मर्यादा सांभाळाव्या. स्त्रियांनी स्त्रियांच्या जागी, पुरुषांनी पुरुषांच्या जागी, बंधूंच्या जागी. गंगाधर पंत म्हणाले, बहुतेक बुवा कडक दिसताय, पण त्या कडक बुवाची आई काही कमी कडक असेल? त्या राणूबाई गंगाधर पंतांच्या कानात म्हणाल्या, त्या बुवाला म्हण, माझा जर आत्ता नारायण असता तर तो तुझ्या एवढा असता, मला शिकवतो मर्यादा. असं त्यांच्या कानात म्हणाले. बसू दे मला म्हणून बसली. समर्थाने ते ऐकलं, समर्थाने ऐकलं, सर्वधीच साक्षीभूतम, त्याला काय माहित नाही, सगळं माहिती आहे. समर्थांचं कीर्तन सुरू होतं. आख्यानामध्ये समर्थांनी त्या दिवशी शबरीचे चरित्र सांगितले असं वर्णन आहे. आणि ते शबरीचं चरित्र राणूबाईंनी ऐकलं. सगळ्यांच्या डोळ्यातून गळगळ अश्रुधारा व्हायला लागल्या. 16व्या वर्षी शबरीला कळलेलं होतं की तुम्हाला रामप्रभू दर्शन द्यायला येतील, बरं का, पण मातंग कधी येतील हे सांगायचं विसरून हिमालयामध्ये समाधिस्थ व्हायला गेले. 16व्या वर्षीपासून ही शबरी वाट बघत होती रामप्रभू येतील म्हणून. ते वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत वाट बघत होती? वयाच्या 96व्या वर्षीपर्यंत, म्हणजे 80 वर्ष वाट पाहिली. 80 वर्षांनी रामप्रभू नारायण तिला भेटला. आणि कीर्तनातूनच राणूबाई प्रार्थना करतात नारायणाला, म्हणजे प्रभू रामचंद्रांना. काय वाक्य बघा दासगुरु महाराजांचं सुंदर. राणूबाई काय म्हणतायत? नारायणा म्हणजे कोण? भगवान नारायण. नारायणा, तू जर खरोखरीच नारायण असशील ना, नारायणा तू जर खरोखरच नारायण असशील ना,
तर तू माझ्या नारायणाला भेटवशील, माझ्या नारायणाला भेटवशील. कीर्तन झालं, तिथं काही समर्थांनी ओळख आपली प्रगट केली नाही. आणि दुसऱ्या दिवशी आता म्हणाले आपण जाऊया. आजच्या वर्षी त्याला म्हणायचं अचानक जाणं. त्या पद्धतीनं पवमान सुक्त अभिषेक करत गंगाधर पंत समर्थांचे मोठी बंधू श्रेष्ठ भगवंताची पूजा करतायत. राणूबाई जप करतायत. मुखाने जप सुरू होता श्रीराम जय राम जय जय राम, पण परामाणीने जप सुरू होता नारायण नारायण नारायण. नारायण असेल का, नारायण दिसेल का, नारायण असेल का जिवंत, नारायण कुठे असेल, मी मरेपर्यंत तरी नारायणाची ओळख, नारायणाची ओळख मला पटेल का, नारायण मला दिसेल का, मला दिसतच नाही, असा जप सुरू आहे. मुखाने श्रीराम जय राम जय राम. पार्वती देवी स्वयंपाक घरामध्ये काम करतायत, श्रेष्ठांच्या पत्नी. आणि समर्थ तुळशी वृंदावनापर्यंत आले. जय जय रघुवीर समर्थ घनश्याम राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकांचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की अशी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केल्याबरोबर तो आवाज जप करणाऱ्या राणूबाईंनी ऐकला. राणूबाई विचार करतात हा आवाज मला माझ्या नारायणाचा भास का करून देतो सारखा. काल कीर्तनात सुद्धा मला असं वाटत होतं अजून बोलले नाही मी. बहुतेक जे कोणी आले भिक्षेला ते बहुतेक काल कीर्तनकार ते बहुतेक भिक्षाही मागतात वाटतं. तर पार्वती देवीने सांगितलं आपल्या सुनेला श्रेष्ठांच्या पत्नीला की जा 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 जा, किती गोड कथा केली, वय तुम्ही आहे 25-26 पण किती गोड कथा केली, त्याला जाऊन भिक्षा घाल भरपूर, दुधा तुपाची सोय तुमची झाली आहे का असं विचार. आणि जांभेत जर राहायला जागा नसेल ना तर त्याला सांग. काय सांग, आपलं घर आहे. आणि म्हणून पार्वती देवी सुपामध्ये घेऊन भिक्षा देण्याकरता आले. तोपर्यंत समर्थ तुळशी वृंदावनाच्या पुढे येऊन कट्ट्यापर्यंत आले होते. जांभेत घर आपण बघू शकता. नियम काय, परक्या माणसानं भिक्षा मागणारा जो आहे परक्या माणसानं तुळशी वृंदावनाच्या अलीकडे उभं राहायचं, पुढे यायचं नाही, पलीकडे यायचं नाही. पण पुढे आले होते आणि आनंदात चेहरा असा समर्थांचा. आवडलं नाही, मर्यादा प्रत्येकाने सांभाळायच्या. कुठे कुणी काय जायचं, कुठपर्यंत जायचं, मर्यादा प्रत्येकाने सांभाळाव्या. म्हणून पार्वती देवीला ते आवडलं नाही. पार्वती देवीने असं रागाने पाहिलं. बरोबर बुवा असतील, साधू असतील, महाराज असतील, पण एवढी लगट करायची कुठल्या घरी जाऊन, आवडलं नाही ते. पण समर्थ मात्र आनंदाने बघताय. ओळखले का वहिनी, ओळखलं का मला, हे तर त्याला अजिबात आवडलं नाही. त्या म्हणाल्या वहिनी मला म्हणावं हे आमच्या नारायण भाऊजीनीच बरं का, ह्याला काय अधिकार आहे. समर्थांना अजून त्याच्यावर हसू आलं. ह्या जितक्या रागवाव्यात तेवढं समर्थांना हसू यावं. समर्थांनी विचारलं वहिनी साहेब तुम्ही आतमध्ये जा आणि आपल्या पतींना म्हणजे श्रेष्ठ गंगाधर पंतांना आणि तुमच्या सासूला म्हणजे राणूबाईंना विचारा की मला कालचा गोसावी कालचा बुवा वहिनी म्हणतोय, कोण असेल विचारा. ते ओळखले का वहिनी असा हा अस्पष्ट आवाज पूजा करणाऱ्या गंगाधर पंतांनी ऐकला. हरिपूजा कैसे टाकी, नंतर परत आंघोळ करून पूजा करे. गंगाधर पंत धावत आले, कट्ट्यावरून खाली उडी मारली आणि आवाज पाहिलं आणि त्यांच्या आवाजावरून ओळखलं आणि सांगितलं पार्वती देवीने हा आपला नारायण आहे बरं का, हा आपला नारायण आहे. आपल्या गळ्यातलं यज्ञोपवीत काढलं श्रेष्ठांनी हा नारायणाचे, हा ओळखण्याकरता की ओळख पटण्याकरता, आणि त्याला गाळून घेतलं. श्रोते हा शुद्ध आहे की नाही बरं का, हा आपला नारायण आहे की नाही, हा शुद्ध आहे की नाही, स्वतः बनवलेलं यज्ञोपवीत त्यांनी. असं एकमेकांच्या माना एकमेकांच्या खांद्यावरती होत्या. दोघांचंही बोलण्याचं काम
हे दोघांचे डोळे करत होते, दोघेही रडत होते, परंतु आनंदामध्ये होते. किती रडले दोघे, तर गंगाधर पंतांच्या डोळ्यातून इतके अश्रू आले की समर्थांची कपणी भिजली. आणि समर्थ इतके रडले की गंगाधर पंतांच्या खांद्यावरचं उपर्ण भिजलं. आणि राणूबाईंनी आपल्या पार्वती देवींना सगळं कळलं. पार्वती देवींनी समर्थांच्या पाठीवरून हात फिरवला. तुम्ही भाऊजी ओळखलं नाही हो, क्षमा करा मला. आणि म्हणून श्रेष्ठ गंगाधर पंतांनी काय केलं, एक हात नारायणाचा धरला आणि दुसरा हात समर्थांचा धरला. बरं का, पूर्वीचा नारायण म्हणून आणि नारायणाचा झालेला समर्थ, श्रोते ब्रह्मत्यानी झालेला हा आपला बंधू माझ्यापेक्षा श्रेष्ठ. बरं का, श्रेष्ठ म्हणजे मी श्रेष्ठ आहे, पण नावाचा माझ्यापेक्षा तू श्रेष्ठ आहे म्हणून त्यांना घेतलं आणि राणूबाई जिथे होत्या तिथपर्यंत आणलं. आई मी आलोय. राणूबाईला म्हणाले मी तुझा नारायण. राणूबाई म्हणाल्या बरोबर आहे, मला काही दिसत नाही म्हणून गंगाधरनेच तुला खिदवून आणलेलं असलं पाहिजे की मीच नारायण आहे असं म्हणून सांग. पण मी ज्या नारायणाची वाट बघते तो आता येणं शक्य नाही. समर्थ म्हणाले तू मला शासन देतेस, शासन करतेस, आपल्याच घरात राहा असं तू म्हणतेस. म्हणून राणूबाईंचे चरण दोन्ही पाय आपल्या छातीशी कवटाळले आणि जेव्हा स्पर्श झाला तेव्हा राणूबाईंनी ओळखलं हा आपला नारायण आहे. नारायणा आलास, नारायणा आलास. इतका आनंद झाला, इतका की आनंदाचा भार त्या कुडीला सहन होईना. श्रोते हो, इतक्या म्हाताऱ्या हो झालेल्या राणूबाई सहन होईना. नारायणा आलास, नारायणा आलास. अरे पण मला दिसत नाही रे, दिसत नाही. आई तुला दिसत नाही, थांबा. श्रेष्ठ गंगाधर पंतांनी पवमान सुक्त म्हणून अभिषेक केलेला होता, त्याचं तीर्थ होतं दामनामध्ये, त्यामध्ये बोट बुडवलं आणि ते तीर्थ राणूबाईंच्या दोन्ही डोळ्यांना स्पर्श केला. क्षणार्धात दृष्टी आली. वा किती मोठा झालास, वा वा वा. तुला कोण एवढं जेवायला घालत होतं? मला प्रत्यक्ष सीतामाई जेवायला घालत होती. समर्थ म्हणाले मला प्रत्यक्ष सीतामाऊली जेवायला घालत होती. रामप्रभू विचारत होते कसा आहेस, असं सगळं समर्थ आणि राणूबाईंची भेट श्रोतेहो झाली. समर्थ मातृ भेट सांगण्याचा कधी योग येत नाही का? समर्थांचं चरित्र सुरू करेपर्यंत उत्सव संपतो. बरं का, त्यामुळे आपल्याकडे दिवस आहेत, त्यामुळे समर्थ मातृ भेटीचा आपण आनंद घेतला. अशी समर्थांची आणि राणूबाईंची झालेली ही भेट लक्षात घ्या. दासगणू पठडीच्या प्रमाणे कीर्तनातून भेट झालेली आहे. या पद्धतीने या पठडीचा विचार करून हे आख्यान सांगितलंय. परत जाणार नाहीस का? राणूबाई म्हणाल्या मला माहिती तुझा हा अवतार राष्ट्र कल्याणाकरता आहे, पण थोडे दिवस तरी थांबशील ना? समर्थ म्हणाले तू सांगत नाही तो परत राहणार नाही. आणि वर्णन आहे 6 महिने समर्थ जांभेतच राहिले, तिथून कुठे गेले नाही. 6 महिन्यानंतर ते पुढच्या भारत दौऱ्यावरती गेले, पण वचन दिलेलं होतं तुझ्या समाप्तीच्या दिवशी देह जेव्हा ठेवशील तू त्या दिवशी मी येईल. बरं का, म्हणून समर्थ हैदराबादला सारंगपूर येथे कीर्तन करत होते. बरं का, स्वतः हातात जाण सारंगपूर हैदराबादला कीर्तन करत होते आणि कळलं आईला देह ठेवायचा आहे म्हणून झांज आपली कल्याणाच्या हातात दिली. कल्याण स्वामींच्या समर्थांचे शिष्य आणि कल्याणाला सांगितलं तू कीर्तन कर, उरलेलं मी जाऊन येतो. आणि म्हणून समर्थ आले. आपल्या आईचा चेहरा आपल्या मांडीमध्ये घेतला. श्रोते मांडीमध्ये झोपवला आपल्या आईला. आणि अशी ती भाग्यवान आई की जिने अशा महामोठ्या महापुरुषाला जन्म दिला. म्हणून जेवढे समर्थ कशाकरता डोळे दिल्यावर राणूबाईला होते. एखादी आई असती कारण वा डोळे आले मला, पण ज्याच्याकरता डोळे दिलेत ना ते व्यवहारातली कर्म सगळी करायचीच. मोबाईल बघायचं, लॅपटॉपवर काम करायचं, पण फक्त त्याच्याकरता दिलेले डोळे आपल्याला नाहीयेत. दासबोध, वाल्मिकी रामायण, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचण्याकरता आपल्याला एक डोळे दिले. म्हणून वर्णन असं आहे की राणूबाईला सुद्धा समर्थांनी ते जेव्हा 6 महिने राहिले होते तेव्हा जांभेमध्ये प्रत्यक्ष रामप्रभूंचं दर्शन त्या ध्यानात करून दिलं. बरं का, कारण देह अनुकूल नाहीये. बरं का, राणूबाईंचा ब्रह्मज्ञान झालेलं नाहीये. तर असंच दर्शन दिलं तर कुडीला मीच आलो, माझ्याच आनंदाचा भाग तिला सहन झाला नाही, रामप्रभूंचा काय होणार? त्यामुळे ध्यानात दर्शन दिलं दृष्टांत म्हणून लक्षात घ्या. आणि तेच समर्थ म्हणाले मला जसा ब्रह्मज्ञानाचा अनुभव आला तशा जगाला देण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी तो प्रयत्न केल्यावरती ज्यांना तो अनुभव आला ते म्हणतात काय
आम्ही वसती केली आम्ही वसती केली आम्ही वसती केली आम्ही वसती केली उरलेल्या 3 दिवसाच्या कीर्तनामध्ये प्रबोधनाच्या अनेक सर्व श्रोत्यांना ज्यांना माहित नाही असं कीर्तन सुरू आहे त्यांना घेऊन या, त्यांना पत्रिका पाठवा आणि अशा या प्रबोधनाच्या श्रवणाच्या आनंदाकरता, माझ्या कीर्तनाच्या आनंदाकरता असं नाही म्हणत मी, या श्रवणाच्या आनंदाकरता आपण या, जेणेकरून हा आपला देह योग्य तऱ्हेने झिजे आणि समर्थांचे बोलणे सदा देव काजी झिजे देह ज्याचा आणि जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आस्था नाही देहधामी आस्था नाही देहधामी आस्था नाही देहधामी आस्था नाही देहधामी वसती केली रामी रामी वसती केली भगवान नागेश्वर महाराज की सगळ्यांनी आरती करता उभं राहायचं. हात जोडायचे, डोळे मिटायचे. सुखी सगळ्यांना ठेव देवराया मागणे हे आमुचे तुझ्या पाया हे वशेत करी सदा हा कुशाल तरी मागू ते आम्हाला मिळेल. नसो मुचा सोबती कुणी उपाशी नसो मुचा सोबती कुणी अधाशी नसो कपड्यांची कुणाला हिवाण मिळो सर्वांना पुरेसे मकान दिवा बसलीला कधी न पडो खंड आईला हो घर घण्याला विचारने गाणे वापसा विसर काही न संत संगरेगा सत्वरेगा